हॅलो हॅलो हॅलो. सुपर स्ट्रायकरचे कर्णधार आकाश शिंदे गोलंदाजी करत आहेत. समोर इलाइट 11चे कर्णधार अमित. दोन्ही संघाचे कर्णधार फलंदाजी गोलंदाजी करत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार फलंदाजी गोलंदाजी करत आहे. कृपया शांतता राखावी. कृपया शांतता राखावी. खेळाडूंना कुणीही ही परब पुढच्या वर्षासाठी तयार होत आहे. दहीहंडीसाठी मंडळाचा टॉपचा प्लेअर आहे तो. सामना लवकरात लवकर चालू करावा. जास्त वेळ घेऊ नये. हे बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव रहीम रहीम. ऑब्जेक्शन घेतल्या असल्या कारणामुळे सुपर स्ट्रायकरचे ओनर खेळू शकले नाहीत. सुपर स्ट्रायकरचे गोलंदाज रहीम व इलाइट 11चे फलंदाज अमित. चला लवकर चालू करा. कसं करायचं? काही नाही. हा सांग. डॉट झाला तर क्रॉस करायचं. रन लिहिलं टिक करायचं. वरती रन लिहायचं. सामन्याला सुरुवात होत आहे. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलेला आहे. अशा प्रकारे इलाइट 11चे कर्णधार बाद झालेले आहेत. इथे विकेट असं लिहायचं. तुला कधी बसलात नाही हा. हे राणे तू इथे लिहितो इथे बसायला. कर्णधार आहे का? अमित कर्णधार आहे. कॅप्टन हा होणार आहे. हा ओनर आहे काय? इलाइट 11चे ओनर सोनू. पंचांचा निर्णय जो पंच निर्णय देतील तोच निर्णय स्वीकारला जाईल. एक मिनिट डॉट आहे. डॉट आहे. नाही बॉल आहे का? तुला बोलायचं मराठीत बोल ना. आम्ही बोलतो नो बॉल. हा तो इंग्लिश. चांगल्या प्रकारे चिकी रन घेतलेला आहे. रन 4 ली. वरती 4 रन. वरती 4 रन ली. इथे 4 रन ली. आणि इकडे हे डॉट झालं तर क्रॉस करायचं. रन घेतलं तर टिक कर. नो बॉल. सुपर स्ट्रायकरचे गोलंदाज रहीम. पुन्हा एकदा नो बॉल.
टाकलेला आहे. थांब, रन किती झाले तरी सांग. 6 रन वरती 6 रन तसं नको लिहू, 6 रन मस्त पैकी वनडी 7 रन. बॉल किती झाले बरोबर नाही, 5 बॉल 7 रन झाले. बोल ना 7 रन झाले. जाणे म्हणे असे ठाकूर साहेब तिकडे तू ठाकूर आला बॉलिंगला बोल ना काहीतरी. हे अरे आपल्या म्हण्या नाही चेंज केलंय ते बघ, चेंज केला. हे लास्ट बॉल आहे. थांब 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 नाही तुझ्याकडे किती आले? तुझ्याकडे किती? 5 बॉल झाले. 5 बॉल झालेले आहेत. इलाइट 11चे फलंदाज सचिन, अशा प्रकारे आउट झालेले आहेत सचिन. बरोबर ना. सुपर इलाइट 11चे 7 रन झालेले आहेत 1 ओव्हर मध्ये. मारा त्याला 500 रुपये बक्षीस आनंद जाधव तर्फे. लक्षात नाही. इलाइट 11चे फलंदाज अनिल गुडिल, नंतर बोलतो. बॉलर हा याचं नाव थांब, काय यार याचं नाव काय ते तू? विकेट इलाइट 11चे ओनर सोनू. अरे याचं नाव काय यार? कोणाचं? मल्हार. मी पण मल्हार. विसरलो मल्हार. ते मध्ये इकडे मल्हार गोलंदाजी करत आहेत. तसेच आता फलंदाजाला धरू आलेले आहेत. मस्तपैकी बॉलिंग मल्हार यांनी. नाही इथंच शॉट आला ना. मस्तपैकी स्पिनर नो बॉल, लाईनीचा नो बॉल दिलेला आहे. मैदान एकदम शांततापणे, खेळाडूंचा उत्साह निवरला आहे. वनडे धरू यांनी मस्तपैकी अशा प्रकारे धरू यांची विकेट. बोल हा इलाइट 11चे खेळाडू अनिल गुडिल यांच्यावरती रक्कम जाहीर केली आहे. त्यांचे परम मित्र आनंद जाधव यांनी चौकार मारल्यावरती किती अनिल गुडिल यांनी चौकार मारला तर आनंद जाधव यांच्याकडून 1000 रुपये रक्कम जाहीर केलेली आहे. मस्तपैकी फिल्डर बघू दोन्ही एकदम नाही करते. किती बॉल झाले? 5 बॉल ना, 9 रन. 9 रन ना. पुढील चेंडू घेऊन मल्हार आणि हा बॉक्स आउट बाद झालेले आहेत. 2 ओव्हर 9. 2 षटकानंतर 9 धावा झालेल्या आहेत. सुनील शतक घेऊन आलेले आहेत हेमंत ठाकूर. मंडळाचे खजिनदार हेमंत ठाकूर गोलंदाजीला आलेले आहेत. आणि समोर अशा प्रकारे मस्तपैकी गोलंदाजी करून एकदम त्यांनी विकेट घेतला आहे. एकदम गुगली बॉल टाकून विकेट घेतलेला आहे हेमंत ठाकूर यांनी. इलाइट 11चे फलंदाज नरेंद्र थोरबोले उर्फ टिल्या आता आपला फलंदाजीने जलवा दाखवणार आहे. मस्तपैकी असा हा टॅप मारलेला आहे. 1 धावा मिळाली. 10 रन.
अशा प्रकारे इलाइट 11 संघाचे 10 धावा झालेले आहेत. 2 बॉल. सर्व खेळाडूंचा उत्साह हळूहळू कमी होत आहे. तरी उत्साह उद्यापर्यंत असाच कायम ठेवायचा आहे आपण. नरेंद्र मस्तपैकी असा हा थ्रो करून उत्कृष्ट प्रकारे विकेट घेतलेली आहे हेमंत ठाकूर यांनी. 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेले आहे. मंडळाचे सचिव भावेश एडके मैदानात आलेले आहेत. 3 बॉल. समोर फलंदाजीला विनोद मस्तपैकी हेमंत ठाकूर गोलंदाजी करत आहेत. 10 धावा झालेल्या आहेत संघाचे. 5 बॉल 10 धावा इलाइट 11 संघाचे. अशा प्रकारे विकेट घेऊन कोण 10 धावा झालेल्या आहेत संघाच्या. इलाइट 11 संघाच्या 10 धावा झालेल्या आहेत. हेमंत ठाकूर यांनी ना 1 रन आला ना. 1 रन आला मॅडम नाही. बॉलरचं नाव काय? गोलंदाजीला आर्यन परब आलेले आहेत. तसेच समोर मंडळाचे खेळाडू भावेश एडके मस्तपैकी असा त्यांनी चिकी रन घेतलेला आहे. के के बिर्याणीचे मालक नवीन फलंदाजीला आलेले आहेत. अशा प्रकारे आर्यन परब यांनी गुगली टाकून बॉल खेळवलेला आहे. पैसे वरचे 40. मस्तपैकी असा हा शॉट मारून चिकी रन घेतला. 12 झाले. भावेश एडके अशा प्रकारे एसटी रक्षकांनी एसटी उडून विकेट घेतला. 12 रन झालेत. अशा प्रकारे इलाइट 11 संघ पूर्णपणे बाद झालेला आहे. 12 रन झालेले आहेत. सुपर स्ट्रायकरला जिंकण्यासाठी 13 धावाची गरज. तेरा सुपर स्ट्रायकरला जिंकण्यासाठी 13 धावाची गरज. इलाइट 11 संघाने 12 धावा केलेल्या आहेत आणि सर्व खेळाडू त्यांचे बाद झालेले आहेत. श्री गणेश क्रीडा मंडळ प्रीमियर लीग प्रथमच उत्कृष्टरित्या आयोजन केलेले आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी. इथे खेळाडूंचा उद्यापर्यंत उत्साह हा इव्हनिंग झालेला आहे. पुढच्या संघाचा विक्ट्री स्क्वॉड आणि स्काय शूटर पुढचा जो सामना होणार आहे विक्ट्री स्क्वॉड आणि स्काय शूटर यांचा. टॉस उडवत आहे का हे? टॉस उडवत आहे. इलाइट 11 चे कर्णधार अमित गोलंदाजी करत आहेत आणि फलंदाजीला मल्हार. हा बॉल कर्णधार यांनी डॉट बॉल घेतलेला आहे. मस्तपैकी चिकी रन घेतलेला आहे. चिकी रन घेऊन
आपल्या संघाचं खाता खोललेलं आहे. सुपर स्ट्रायकर यांनी एक रन घेऊन आपला मस्त चिकी रन घेऊन हा दुसराही धाव घेतलेला आहे. 3 बॉल 2 धावा. आपले 3 धावा 3 बॉल 3 धावा 3 बॉल. फलंदाजीला मल्हार तसेच गोलंदाजी अमित टेकनाळे करत आहेत. मस्तपैकी असा हा धावचीत झालेले आहेत. धावचीत झालेले आहेत. युवराज पुढच्या संघाचा टॉस उडून घ्यावे. लास्ट बॉल 3 धावा. विक्ट्री स्टॉक हा ओव्हरचा अंतिम बॉल वाईड आहे. अशा प्रकारे सुपर स्ट्रायकरचे 4 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी त्यांना 13 धावाची गरज आहे. पुढील सामना विक्ट्री स्क्वॉड व स्काय शूटर यांचा आहे. विक्ट्री स्क्वॉड यांनी टॉस जिंकलेला आहे. हे काय घेतले? विक्ट्री स्क्वॉड यांनी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा 1 ओव्हर 4 धावा. लिहितोय का? अरे दोन्ही कसं करणार? ते लिहायला पाहिजे, बोलता नाही येत मला. फलंदाजी आलेला आहेत. गोलंदाजी अनिल गुडील करत आहेत. अशा प्रकारे रहीम यांनी जिंकण्यासाठी चौकार लगावलेला आहे आणि संघाचे 8 धावा झालेले आहेत. सुपर स्ट्रायकरचे 8 धावा. पहिल्या बॉल मध्ये चौकार मारून नाही तिथे नाही बाजूला द्यायचं. इथे लिहायचं. ते बॉल आहेत हे सगळे. मिस फिल्डिंग झालेले आहे विकेट किपर यांच्याकडनं, एसटी रक्षकाकडनं. गोलंदाजी आपल्या मंडळाचे अनिल गुडील करत आहेत. मिस फिल्डिंग मुळे हा चिकी रन घेतलेला आहे. अशा प्रकारे संघाची 10 धाव संख्या झालेली आहे. 10 धावा. जिंकण्यासाठी 3 रनाची आवश्यकता आहे. मस्तपैकी असा चौकार लावून आर्यन परब यांनी सामना जिंकवून दिलेला आहे. सुपर स्ट्रायकर यांनी चौकार लगावून सामना जिंकवला आहे. पहिल्यांदा जिंकलं ना आपण. पहिले जिंकले का? सुपर स्ट्रायकर यांनी पहिलाच विजय मिळून